नमस्कार. आपण कायम वाचन संस्कृतीवर बोलत असतो. आपण म्हणतो वाचाल तर वाचाल. पण ही संस्कृती रुजवायची कोणी, ही जगवायची कोणी आणि ती पुढच्या पिढीपर्यंत पोचवायची कोणी? असाच वसा घेतलेलं हे मणकेश्वर वाचनालय निफाडमधलं. तुम्हाला माहिती आहे देशदूतची टीम आली आहे निफाडमध्ये आणि हे एक प्रमुख आपण म्हणूयात स्थान आहे निफाडचं, जिथे पिढ्यानपिढ्या घडतायत. 105 वर्षांचा इतिहास आहे या वाचनालयाला आणि आता नवीन वास्तूमध्ये याचं रूपांतर होत आहे. त्या निमित्ताने आम्ही दिलेली ही भेट. माझ्याबरोबर आहेत मधुकर शेलार, जे या वाचनालयाचे अध्यक्ष आहेत. सर नमस्कार. आणि आज आम्ही या वाचनालयात आलोत. थोडासा एक ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे या वाचनालयाला, इतक्या वर्षांचा इतिहास आहे. तर काय आणि कशी सुरुवात झाली या वाचनालयाची, काय ऐतिहासिक भूमिका आहे? श्री मानकेश्वर वाचनाची स्थापना 9 जुलै 1919 मध्ये भाऊसाहेब उगावकर, चिंतामणराव गाडगीळ आणि विष्णुपंत सोनवणे या 3 मूर्तींनी केली. बाजूला जे महादेवाचं मंदिर आहे त्या महादेवाच्या मंदिराच्या वर एक हॉल होता आणि त्या काळामध्ये म्हणजे 9 जुलै 1919 मध्ये या 3 मूर्तींनी म्हणजे उगावकर, सोनवणे आणि गाडगीळ या तिघांनी या वाचनाची स्थापना केली. आणि या 106 वर्षाच्या संपूर्ण काळामध्ये, कारण त्या काळामध्ये वाचनाला खूप महत्त्व होतं. नंतरच्या काळामध्ये जरी ते कमी होत गेलं असलं तरी 106 वर्षाच्या या संपूर्ण इतिहासामध्ये या श्री मानकेश्वर वाचनालयाने अनेक इतिहासाचं साक्षीदार हे वाचनालय आहे. कारण आपण जर बघितलं तर 1947चा स्वातंत्र्याचा काळ असेल तेव्हापासून या वाचनालयाचं खऱ्या अर्थाने या शहरामध्ये काम होतं. त्या काळात तर आपण म्हणू या ठिकाणी जे वर्ग आहे ते वर्ग म्हणजे 2 आणे, 4 आणे, 8 आणे आणि रुपये अशा 4 वर्गात ते वाचनालय होतं. त्या काळात या लोकांनी सर्व या वाचनाची स्थापना केली. आणि आज आम्ही बघितलं का दत्ता काकांचे वडील त्या काळामध्ये होते आणि या संपूर्ण काळामध्ये या वाचनाची प्रगती होत गेली. तर या प्रगतीमध्ये आज या वाचनाचा जो काही आजीव सभासद वर्ग आहे, जे 519 आजीव सभासद आमच्या वाचनाचे आहे आणि साधारणतः आत्ताच्या काळामध्ये आम्ही 5,555 रुपये 5,555 रुपये आजीव सभासद फी घेतो. नंतरचा अजून एक वर्ग आमच्या या वाचनालयामध्ये आहे का रेग्युलर सभासद, त्याला आम्ही वर्षाला 360 रुपये फी आहे, 500 रुपये डिपॉझिट आहे, 10 रुपये त्याची प्रवेश फी आहे, असे 570 रुपये 870 रुपये आम्ही घेतो. आणि वाचक वर्गांना आम्ही या ठिकाणी जवळपास आता आमच्याकडे वृत्तपत्र येतात, अनेक मासिक दर महिन्याला येतात आणि जवळपास 38,000 पुस्तकं, सर्व विषयातील 38,000 पुस्तकं या वाचनालयामध्ये आहे. आणि वाचक वर्गाने जर मागणी केली तर ती पुस्तकं देखील आम्ही उपलब्ध करून त्या सभासदांना देतो. एवढा मोठा एक साहित्य संपदा या वाचनालयाने गेले 100 वर्षाहून जास्त अधिक जपली आहे. ती नुसती जपलीच नाही आहे, तर आपल्याला जसं शेलारजी आता सांगतायत की वाचनालयाने वेगवेगळ्या काळात भूमिका सुद्धा घेतलेली आहे आणि गावातली गावकऱ्यांना मग ती पिढी घडताना त्याच्यावर तो संस्कार असेल तो केलेला आहे. स्वातंत्र्योत्तर काळात तसा झाला, स्वातंत्र्यानंतर तसा झाला आणि आज रुजवण होते ती साहित्यातनं मूल्यांची आणि ते सगळं मुलांपर्यंत पोचतंय. पण हे पोचताना सुद्धा जितका इतिहास आहे या वाचनालयाला तितका ऐतिहासिक वास्तू पण आहे. या वास्तूची काय खासियत आहे, ऐतिहासिकपणा या वास्तूचा काय आहे? ज्या ठिकाणी आज हे मानकेश्वर वाचनालय 8,400 स्क्वेअर फूट साधारणतः हे पूर्ण हा वाचनाचा एरिया आहे. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे या निफाड शहराचे भूमिपुत्र न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे ज्याप्रमाणे या वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांचं काम आहे, मग ते अर्थशास्त्रज्ञ म्हणून त्यांचं काम असेल, त्यांचं न्यायदानातलं काम असेल. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे देखील संस्थापक सदस्य त्या काळामध्ये होते. 28 डिसेंबर 1885 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. त्या काळात देखील न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे ते एक संस्थापक सदस्य होते. ज्या वास्तूत आपण या ठिकाणी बसलेलो आहोत, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडेचा जन्म या ठिकाणी झालेला आहे. त्यांचे वडील महसूल विभागामध्ये या ठिकाणी होते आणि त्या काळामध्ये ते भाड्याने या जागेत राहत होते. परंतु ही जी जागा होती ती जोशी नावाचे एक शिक्षक होते आणि नंतरच्या काळामध्ये ते जोशी नावाचे शिक्षक नाशिकला राहायला गेले. आम्ही त्यांच्याशी संपर्क केला. ही जागा घेण्याचा आमचा हेतू असा होता का एक थोर व्यक्तिमत्वाचा जन्म या ठिकाणी झालेला आहे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडेंचा आणि त्या ठिकाणी त्यांचं स्मारक झालं पाहिजे, हा हेतू आम्ही समोर ठेवून या ठिकाणी ही जागा आम्ही विकत घेतली. ही जागा आम्ही फक्त त्या काळामध्ये 3,75,000 रुपये विकत घेतली आणि या ठिकाणी आज जी काही वास्तू उभी आहे साधारणतः 8,400 स्क्वेअर फुटाची ही वास्तू आणि साधारणतः आतापर्यंत आम्ही 1,30,00,000 रुपये या ठिकाणी खर्च करून ही वास्तू आजपर्यंत तयार झालेली आहे.
वेळोवेळी अर्थसहाय्य यांना वेगवेगळ्या घटकांकडून मिळत गेलेलं आहे. आमदारांनी सुद्धा यांना मदत केलेली आहे. पण मुळात म्हणजे एक आग्रह की ज्या ठिकाणी इतकी महान व्यक्ती न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचा जन्म झाला त्या ठिकाणी ही वास्तू उभी करायची. मुळातच ज्याच्या पायामध्ये संस्कार आहे, ज्याच्या पायामध्ये रुजवण आहे, ज्याच्या पायामध्ये एक नीतिमत्ता आहे, अशाच ठिकाणी हे वाचनालय उभं राहिलंय. मला तर खरं वाटतं हे सगळं जे विश्वस्त मंडळ आहे आज इथं देशदूतला भेटायला जे आलेलं आहे, खरं तर देशदूत त्यांच्या भेटीला इथपर्यंत पोचलेलं आहे. तर या सगळ्या मंडळाचं हे कौतुक आहे आणि मुलांपर्यंत हे सगळं पोचवणं हा खूप महत्त्वाचा घटक आहे. आपल्याबरोबर वाचनालयाचे चिटणीस बाळासाहेब कापसे सर पण आहेत. सर, तुम्ही आम्हाला हे सगळं दाखवली वास्तू आणि तुम्ही सांगितलं की एवढी मोठी ग्रंथसंपदा आहे, पण तुमच्या बोलण्यात असंही आलंय की स्पर्धा परीक्षांसाठी म्हणून तुमचं काय नियोजन आहे, ते कसं आहे? कसं होतं, कालाच्या ओघामध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या भूमिका घ्याव्या लागतात आणि समोर कशा पद्धतीची गरज आहे. आता निफाड हे प्रांत कार्यालय आहे आणि तालुक्याचं ठिकाण आहे, त्याच्यामुळे आजूबाजूच्या लोकांची कनेक्टिव्हिटी किंवा संपर्क चांगला आहे. म्हणून आम्ही अशा पद्धतीनं नियोजन केलं आहे की गरीब विद्यार्थी असतील, चांगल्या पद्धतीनं त्यांना कोचिंग अवेलेबल किंवा उपलब्ध होऊ शकत नाही, अशा लोकांसाठी आम्ही स्पर्धा परीक्षेचं एक दालन उघडलेलं आहे. त्या पद्धतीनं मग त्याच्यामध्ये सर्वच्या सर्व परीक्षांची पुस्तकं, मग त्याच्यामध्ये UPSC पासून MPSC स्टाफ सिलेक्शन, IBPS, तलाट्यांपासून पूर्ण खालपासून सर्व डिपार्टमेंट आम्ही तयार केलेलं आहे. आमची इथं शांतीनगरमध्ये पण एक 4 गुंठ्याची मोठी जागा आहे. भविष्यामध्ये अशा पद्धतीनं एक मोठी अभ्यासिका तालुका लेवलला उभारण्यात येईल आणि त्याच्यातून त्यांना अभ्यास वर्ग चालू करता येईल आणि विद्यार्थ्यांना एक चांगला प्लॅटफॉर्म इथं देता येईल, असा आमचा मानस आहे. खरं तर वाचनालय म्हटलं तर नुसतंच वाचन संस्कृतीचं दालन नसतं, तर ते पुढची पिढी घडवण्याचं एक स्थान असतं. ज्याप्रमाणे तुम्ही यांचं मानस ऐकताय की वाचनालयातून पुस्तकं तर मिळतील लोकांना, वर्तमानपत्र मिळतील, म्हणजे आजच्या जगाशी सुद्धा ते संपर्कात असतील. त्याचबरोबर पुढची पिढी घडवण्यासाठी म्हणून अभ्यास केंद्र आणि ते सुद्धा स्पर्धा अभ्यास केंद्र हे सुद्धा उभं करण्याचा यांचा मानस आहे. या वाचनालयाच्या समितीमध्ये दत्ता काका उगावकरांसारखे अतिशय अनुभवी असे सुद्धा मार्गदर्शक इथे लाभलेले आहेत. दत्ता काका, तुमच्या काय आठवणी आहेत वाचनालयाच्या? तुमच्या वडिलांनी वाचनालय सुरू केलं इतर दोघांबरोबर, तर तुमच्या काही आठवणी आहेत का? नाही, साधारणपणे ते माझे उगावून निफाडला शिफ्ट झाल्यानंतर इथल्या जे लोकल बोलते ते मुख्तार वकील होते, ते माझे वडील स्वतः त्यावेळेस इथे. तर आत्ता या त्रिमूर्तीपैकी गाडगीळ म्हणून जे आहेत ते बालचंद्र गाडगीळ हायकोर्ट जज जे आहेत त्यांचे वडील ते होते. आणि नंबर 2चे जे विष्णुपंत सोनवणे जे आहेत, आपल्याकडे चित्रकार पंडित सोनवणे त्याचे वडील ते, त्याचे वडील. आणि हे भाऊसाहेब उगावकर आमचे वडील, अशा तिघांचे याच्यामध्ये पाहिलं. त्या प्रोसिडिंगचं वैशिष्ट्य असं आहे की जर आपण बघितलं तर त्याच्याहून निफाडची त्यावेळेची सामाजिक परिस्थिती किंवा काय काय घटना घडतात किंवा कशा वगैरे हेही सुद्धा नमूद करता येतो. तो आढावा आपल्याला इतिहासामध्ये घेता येतो. याच्यामध्ये निफाडची सामाजिक परिस्थिती त्यावेळेस काय होती, वाचनालय कसं केलं होतं, वर्गण्या कशा ठेवलेल्या होत्या, कोण कोण अधिकारी आले होते त्यावेळेस वगैरे वगैरे, हे संपूर्ण सांस्कृतिक आणखी सामाजिक परिस्थिती निफाडचा आढावा. म्हणजे एका अर्थाने निफाडचा सांस्कृतिक, सामाजिक आणि साहित्यिक आढावा हा इतिहास हा या प्रोसिडिंग्स मधनं दिसतोय. खरं तर हे वैशिष्ट्य आहे आणि हे जपणं हा खूप मोठा ठेवा आहे. हे सगळं वाचनालयाची मंडळी हे करतायत, त्याच्यासाठी निश्चितच कौतुक. ही वास्तू तर दिमागदार उभी राहिलेली आहे. याचं कार्य सुद्धा लवकरात लवकर सुरू होईल. मागचा इतिहास चांगला आहे. दत्ता काकांसारखे अनुभवी लोक त्यांच्या बरोबर आहेत, मार्गदर्शक भूमिकेतनं ते काम करतायत आणि या सगळ्यांमुळे या वाचनालयाची वाटचाल पुढे चांगली होवो, निफाडमध्ये तिचं कार्य वाढो आणि पुढच्या पिढीला चांगला संस्कार मिळो, पुढची पिढी सक्षम घडो, अशीच शुभेच्छा आम्ही तुमच्या सगळ्यांना देतो. धन्यवाद.